नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आपण टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत, मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता समोर येते। दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचं देखील या प्रकरणाकडे लक्ष आहे। लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आरोपी विशाल उर्फ काळू हा बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं आता समोर आलंय। शूटर विशाल बिश्नोई गँगच्या रोहित गोदारा याच्यासाठी काम करत असल्याचं आता समोर आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला आहे, त्या प्रकरणी आता लॉरेन्स बिश्नोई याची देखील चौकशी होणार आहे। सागर, आपण पाहतो की काल पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडलेला होता। सलमान खान याचं जे गॅलेक्सी अपार्टमेंट हे निवासस्थान आहे तिथे दोघा जणांनी गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर ते फरार झालेले होते। मुंबई पोलीस आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा सुद्धा त्यांच्या मागावरती आहेत। मात्र मुंबई पोलीस कालपासून CCTVच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत आहेत आणि आतापर्यंत जी तपासामध्ये माहिती समोर आली त्यानुसार हे दोन्ही आरोपी जे आहेत ते कुठेतरी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं होतं। त्यातील एक आरोपी ज्याची ओळख पटलेली आहे तो म्हणजे विशाल उर्फ काळू हा बिश्नोई गँगशी कनेक्टेड आहे आणि रोहित गोदारा जो बिश्नोई गँगचा एक हस्तक आहे त्याच्यासाठी काम करत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे हे सगळं जे काही गोळीबाराचा प्रकार आहे तो कुठेतरी बिश्नोई गँगकडून घडवून आणल्याचं प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत समोर आलेलं आहे आणि त्यामुळे दिल्ली पोलीस असतील किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या देखील अलर्ट मोडवरती आहेत आणि त्यांच्याकडून बिश्नोई गँगचं हे सगळं प्रकरण असल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई जो सध्या तुरुंगामध्ये आहे त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। आतापर्यंत रोहित गोदाराचं नाव समोर आलेलं आहे आणि रोहित गोदाराच्या सांगण्यावरून किंवा बिश्नोई गँगच्या एका मोठ्या हस्तकाकडून हे कृत्य जे आहे ते करून आणल्याचं आतापर्यंतच्या याच्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं आहे। मात्र दोन्ही आरोपी अजून देखील फरार आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या टीम सध्या आहेत। मुंबई शहराच्या बाहेर कित्येक भागामध्ये मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं गेलेली आहेत आणि दोन्ही आरोपींची ओळख पटल्यानंतर CCTVचा माग काढत या आरोपींचा शोध घेतला जातोय। काही फुटेज पोलिसांना मिळालेले होते ज्यानुसार रेल्वे स्टेशनवरचे फोटोही पोलिसांना मिळालेले आहेत। त्यामुळे आरोपींनी खरोखरच रेल्वेने प्रवास केलेला आहे किंवा कुठल्या गाडीचा वापर करून ते मुंबई बाहेर गेलेले आहेत याचा सुद्धा माग पोलिसांकडून काढला जातोय आणि शेकडो CCTV वेगवेगळ्या भागातले तपासले जात आहेत। मात्र दुसरीकडे सलमान खान याच्या घरावरती हा गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याच्या कुटुंबियांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे। Y+ सिक्युरिटी असताना सुद्धा गोळीबाराचा असा प्रकार घडल्यामुळे खान कुटुंबीय सध्या चिंतेमध्ये आहे आणि त्यांची चिंता ही त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखवलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा टास्क आता मुंबई पोलिसांसमोर असणार आहे तो म्हणजे ज्या दोन इस्मांनी हा गोळीबार केलेला होता त्या दोन्ही आरोपींना अटक करणं आणि त्यासाठी काल पहाटेपासून पोलीस आपलं काम करतात। त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, या प्रकरणी महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।